व्यंजून आयसे धन करिता ती मद्यपान, तीन जात घाती संपूर्ण नरक सेवन अकल्प. असो या ठिकाणी असणारा मद्यपानाची गोष्ट या ठिकाणी एका ईशाचं विश्लेषण करून सांगायला सुरुवात केली आहे. त्याला या ठिकाणी असणारा नरकाचीच प्राप्ती नाटणारा दुसरीकडे काहीच नाही म्हणतात. धन लोभी जय लुढ स्वप्न देखती सुख, जन्मदार हृदय देख भोगती नरक अनिवार. आधी करून सांगायला सुरुवात केलाय. धन लोभ्याची गोष्ट या ठिकाणी असणारा पैसा पैसा म्हणून या ठिकाणी असणारा आदोगतीला या ठिकाणी असणार गेल्याशिवाय या ठिकाणी असणारच नाहीत म्हणता. मरणांत झटे घेता रुखान मिळे जवता तथापि सायास करिता आळस चित्ता उपझेणा. आधी करून या ठिकाणी असणारा आधी करून या ठिकाणी असणारा धन लोभ्याची गोष्ट या ठिकाणी असणारा पैसे पैसे या ठिकाणी असणारा म्हणून आदू करून या ठिकाणी असणारा आदोगतीला या ठिकाणी गेल्याशिवाय नाही म्हणतात. आईशे ऐसा कष्ट मिळे ते भाडे उपाय बळे निज शरीर कष्ट बिले जेने फळे निज मोक्ष. जातीशी या ठिकाणी असणारा आळस करायचा आळस करून कधीच या ठिकाणी असणारा परमार्थ करायचा नाही. इयर्थ या ठिकाणी असणारा जन्म या ठिकाणी असणारा गेल्याशिवाय राहत नाही. अशा आळशाला कधी देव मिळेल म्हणतात. जेने भोग जे भोग जेने भोग जे सर्व भोग जेने साधे मायोग जीव सुभाग जे तला हे. सगळ्या धरपड करणे या ठिकाणी असणारा देव देव करणे या ठिकाणी असणारा त्याच्यामुळे देव या ठिकाणी असणारा जुटतय म्हणतात. काय काय पुढे बोलले म्हणतात. एवढे प्राप्तीचे जाते ते कटती धनात नाते इतराशी कोण पुसते थे दुखी समजते संगतीची. या ठिकाणी व्यवहारामध्ये या ठिकाणी असणारा धन लोभ्यामध्ये अतिशय करून या ठिकाणी असणारा ध्येय या ठिकाणी असणारा फुकट या ठिकाणी गोष्ट देव या ठिकाणी जाते त्याला कशाची गोष्ट देव आहे म्हणतात. देव धर्म नेते काही बरोबर ठाऊका नाही तर राहायची संभावना नाही निराश पाही सदा पित्थर. पुढे जाऊन बोलायला सुरुवात केला रे. त्याला देव नाही धर्म नाही या ठिकाणी आळस करत नाही त्याला कुठलंच कार्य या ठिकाणी भेटत नाही म्हणतात. आडगावकर जरा शांत राहा शांत लय बोलण्याचा करता उठलायचा करता ऐका ऐका पुढे काय काय म्हणते ते. जे धनाचा व्यंत होय ते प्राणाची जाऊ पाहे सणावाराची नेने सोय अतिथी येते काय करीला. सणवाराचे या ठिकाणी कधी पोटाला त्या ठिकाणी करीत नाही तिथं अतिथीला काय या ठिकाणी मिळणं म्हणतात. आता लवकर चालायचं ना आपला याच्याकरता लवकर झाला पाहिजे. आता ही आज 4था अध्याय आहे. 5व्या अध्यायाला पुन्हा सुरुवात ही झाल्या 25 होणार आहे. आता सकाळी 8 वाजतील का 7 वाजतील ही बी काही सांगता येत नाही. याच्याकरता लवकर लवकर चाललं पाहिजे या ठिकाणी असणारा इथं परमाने घ्यायची गरजच नाही. त्यामध्ये पुष्कळ या ठिकाणी भरलेला आहे म्हणतात. काय पुढे म्हणतात. कष्ट सोडीची संपत्ती ते ठेविती आती निवृत्ती तोडी दगड माती घालीती आपण मरती धुळी खात. कट्टाला या ठिकाणी असणारा पोटाला या ठिकाणी खायचं नाही. जसं या ठिकाणी असणार तोंडा या ठिकाणी दगड माती घेऊन या ठिकाणी पडेश्वर राहत नाही इयर्थ जीवन घालतात म्हणतात. ऐशी हे एकाची जाती आदे पाता सवे देती तिन्ही एकत्र जेथे मिळती ते दुःख किती सांगावे. करून करून म्हणतात नाटणारा असं जायचं या ठिकाणी फुकट गेल्याशिवाय राहत नाही. आधी करून गोलेगावकर या ठिकाणी आमचं बी रईस झालंच होतं या ठिकाणी. आमचं शंकर महाराज वाळक्याने सांगितलं नाही ना युवाचा फोन आला तो का तिका सोऱ्याचे फोन आले जावं लागतं. गावात रामायण केलं गावात रामायण करून चला मला जाऊ. गेल्या वर्षी बी आलतो आणि या वर्षी बी आलोच म्हणतात नाटणारा. तुमचं दर्शन झालं मला याच्यावर धन्यवाद समाजाकडे देतो म्हणता. आई सासी मध्ये मातलाई भानी भित्र केला सजनाचा उलंग केला उन्मत छायला पाडी तसे. केलेला आहे त्याच्यामुळे पुढे काय काय झालं म्हणतात. आम्ही क्रोश राज्य निहामक
भाची देख उदताची लावणे शिक विचार आणि काशेना पुढे जाऊन बोला सुरुवात केली. अरे आणि कमी या ठिकाणी असणारा सूर्यवंशातले राज्य या ठिकाणी आणि काय म्हणतात असणारा पण त्याच्याकरता पुढे विचार काय काय करू काय का म्हणतात म्हणून राम नामांकित बाण धगधगीत दारुण चापी सजिला आपण दुष्ट दळण करावया. तिकडे या ठिकाणी असणारा राजा भरताना विचार केला आणि सूर्यवंशातले राजे आहे लगेच या ठिकाणी असणारा इंद्र या ठिकाणी अप्सरा घेऊन आपल्या डोक्यावर जाते. पात्र कळत नाही पात्र कळत नाही याच्याकरता धनुष्याला बाण या ठिकाणी असणारा सज्ज केला म्हणतात. पुढे काय झालं म्हणतात करहोनी रामच नाम मरण धनुष्य बडी काढून बाणाच्या आज्ञा करून दुष्ट दळण करावे. धनुष्याला बाण लावून या ठिकाणी असणारा कानड या ठिकाणी असणारा वळलेली आहे आणि भरताची आज्ञा या ठिकाणी असणारा अरे आधी असणारा दुष्ट या ठिकाणी दुष्टाचं दळण करायचं आणि सज्जनाचं रक्षण या ठिकाणी करायचं म्हणून बाण त्या ठिकाणी काय केला म्हणतात बाण श्रीराम नाम अंकित हनुमान श्रीराम भक्त जिव्हा परिचा अत्यंत आप्त राम नाम स्मरत सर्वदा. राजा भरताची अशी आज्ञा सुनिष्ठा करता या ठिकाणी बाण सोडलेला आहे पण बाण सुद्धा या ठिकाणी असणारा हनुमंतरायाच्या मुखात श्रीराम जयराम या ठिकाणी असणारा नाम आहे म्हणतात. बाण तिथवर या ठिकाणी गेला म्हणतात. धोनी शेतीच्या कडकडाटी बाण पाडिला ती संकटी कोणावरी करा विचार वृष्टी अभक्त दरटी दिशेना. बाण या ठिकाणी असणारा राजा भरताचा या ठिकाणी असणारा कडकड कडकड करत गेलाय मदत लागणारा पण आता बाण विचार केला या ठिकाणी हे तर राम भक्त दिसाला कसा पुढे या ठिकाणी करणार विचारात बाण पडला म्हणतात. प्रथोनी जावे तरी जेथून येथून भरत दंडील संपूर्ण कपीशी करावे कंदन तरी याशी स्मरण श्रीरामाचे. बाण लोखंडाचा असून विचार करला विचार आणि तुम्ही आम्ही माणसं असून विचार करतात रामाला जावा का न जावा केवढं या ठिकाणी भाग्य आहे भाग्य मदत लागणारा एवढा गारवा मुलभर असून असणारा माणसं फुल मंड भरला ईश्वरात मामा किती आनंद आहे किती आनंद आहे. तुमच्यापेक्षा एवढा आहे आमच्यापेक्षा शक्ती नाही येऊन बघा तुम्ही बघितलं आडगावकर या ठिकाणी असणार 5-5 वया आहेत 5-5 वया 100 जोड 100 जोड या ठिकाणी असणार नियोजनाला आम्हीच राहतो याच्या करता मध्ये असणारा सगळ्याला बारी आली पाहिजे दिवसभर माणसं असणारा 1000-2000 माणसं मणका समोर बसले राहते इतका त्यातून आनंद या ठिकाणी घ्यायचा आहे. बाण विचार करून सगळं पण काय झालं म्हणता भरत श्रीरामाचा निज भक्त कपीत प्रेम राम समस्त माझा नतले पुरुषार्थ बाण विस्मित विचारी. बाण या ठिकाणी असणारा लोखंडाचा असून विचार करला आणि इकडे या ठिकाणी श्रीराम जयराम या ठिकाणी असणारा हनुमंतराय भक्त आहे म्हणतात असणारा काय करलं पुढे म्हणता भरताची आज्ञा ऐशी जे दंडाव्या ती दुष्टाशी दुष्ट मनोनय कपीशी रामस्मरणेशी डुलत. राजा भरताची आज्ञा या ठिकाणी असणारा दुष्टाचं दळण या ठिकाणी असणारा करायचं आणि इकडे तर राम भक्त या ठिकाणी असणारा हनुमंतराय दिसत आहे काय काय विचार या ठिकाणी असणारा बाण परत आहे का म्हणतो स्वामीच्या आज्ञेचे उल्लंघन घडे साधू अवज्ञ श्रीरथ स्वामीच्या आज्ञेचे उल्लंघन घडे साधू आज्ञा श्रीन चढे ऐसे विचारून वाढे कोडे चरणाकडे चालिला. स्वामीची आज्ञा या ठिकाणी असणारा दुष्टाचं दळण करायचं महागारी बी या ठिकाणी जाता येत नाही इकडे तर राम भक्त दिसाला लगेच बाणाने विचार करणारा खाली हनुमंतरायाच्या पायाकडे लागला म्हणता धरल्या सदनाचे पाहे आपजय कधीच न होय स्वामी कार्य सिद्धीशी जाय विजी होय त्रिलोकी. पुढे जाऊन बोला सुरुवात केली कधीच या ठिकाणी असणारा सज्जनाचे पाय त्या ठिकाणी धरल्यावर कधीच या ठिकाणी कार्य या ठिकाणी झाल्याशिवाय राहत नाही आप जे कधीच नाही म्हणता कुंडलिका वरदे हरिविठ्ठल ज्ञानदेव राजा रामचंद्र भगवान